नमस्कार, शिल्पाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण मूग डाळीची कुरकुरीत मसालेदार भजी पाहणार आहोत। त्यासाठी मी इथे 1 वाटी अर्धा तास भिजवलेली मूग डाळ घेतलेली आहे। त्यासाठी तिला आपण आता एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्याच्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसूण पाकळ्या व छोटासा आल्याचा तुकडा कापून घ्यायचा आहे। आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचे आहे। मिश्रण तयार झालेले आहे। याच्यामध्ये आपल्याला आता 2 चिरलेले बारीक कांदे घालायचे आहेत। इथे मी थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि कढीपत्त्याची 4-5 पाने घेतलेली आहेत, ती पण टाकायची आहे। कढीपत्त्याने आणि कोथिंबीरने ह्याला छान स्वाद येतो। आता आपल्याला अर्धा चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा धने पावडर, 1 चमचा लाल तिखट, थोडेसे क्रश केलेले जिरे आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे व हे मिश्रण आपल्याला आता मिक्स करून घ्यायचे आहे। ही डाळ मिक्सरला वाटताना खूप बारीक आणि खूप जाडही नाही वाटायची, दरदरीत वाटायची आहे। जर तुम्हाला सगळे एवढे मसाले आवडत नसतील तर तुम्ही फक्त जिरे आणि गरम मसाला टाकू शकता। याच्यामध्ये सोडा किंवा इनो घालण्याची गरज नाही। तेल गरम झालेले आहे। आता आपण भजी तळून घेऊया। आपल्याला अशी गोल गोल भजी तेलामध्ये सोडायची आहे। गॅस आपल्याला मिडियम हीटवर ठेवायचा आहे। ही भजी खायला खूप सुंदर लागतात। वरचा भाग शिजल्याशिवाय आपल्याला भजी परतवायची नाहीये, नाहीतर ती मग खाली चिटकून बसतात। एक साइडने आपल्याला त्या भज्यांवर असे तेल सोडत राहायचे आहे, जेणेकरून वरचा भाग शिजला जाईल। पावसाच्या दिवसात सगळ्यांना बाहेर पाऊस पडत असतो, तेव्हा भजी खावीशी वाटतात, तेव्हा हा एक मूग डाळीचा भजीचा प्रकार छान आहे खाण्यासाठी। आता आपल्याला अशी आलटून पालटून भजी तळून घ्यायची आहे। गॅस मोठा करायचा नाही, तर भजी वरून ब्राऊन होतात व आतून कच्ची राहतात। आता आपली भजी तळून झालेली आहे, ती आपण एका डिश मध्ये काढून घेऊ। इथे तुम्ही पाहू शकता आपली भजी किती सुंदर बनली आहे। वरून कुरकुरीत व आतून एकदम सॉफ्ट झालेली आहे। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक कमेंट करा। धन्यवाद।